नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात IBN जनमत न्यूज। आज आपण सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुका अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल मालक पवार यांची निवड झालेली आहे। सुरुवातीला तुम्हाला तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल IBN जनमतच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा। थँक्यू। गेले अनेक दिवसापासून तुमचं पद अगोदरच घोषित होणार होतं, परंतु काय अडचणी आल्या, काय भावना आहे तुमची आता म्हणजे अध्यक्षपद निवड झाल्या? अध्यक्षपदीच्या जे काही अडचणी होत्या ते तालुक्यामध्ये जे चर्चा होती तशा पद्धतीनं काही नाही, पण जे निवड करण्याच्या प्रक्रियेमध्ये जिल्हाध्यक्ष असतील किंवा प्रदेशाध्यक्ष असतील महाराष्ट्र राज्याचे, यांच्यामध्ये जे काही चर्चा चालू होते त्यांची चर्चा पूर्ण झाल्यानंतर परवाच्या दिवशी 2 दिवसापूर्वी त्यांचा अजितदादांच्या मार्फत निरोप आला आणि परवाच्या दिवशी पुण्यामध्ये बोलवून त्यांनी आमचा पक्षप्रवेश घेतला आणि पक्षप्रवेश घेऊन नियुक्तीपत्र पण बहाल केला आम्हाला। सांगोला तालुक्यामध्ये तुमच्या निवडीनंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत की काय तुमची भूमिका राहणार आहे आता जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी? तुम्ही काय? मी मुळात तुम्हाला मगाशी पण बोललो आणि आता पण तेच सांगतो, मी कुणाला विरोध म्हणून पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही। मुळात माझं सर्वांना सांगणं एकच आहे की या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा गटाचे या तालुक्यामध्ये नेतृत्व करण्यासाठी कुठलाही कार्यकर्ता नव्हता। 1 वर्ष जागा या तालुक्यामध्ये रिक्त होती। या राज्यामध्ये सरकारमध्ये काम करणारे अजितदादा, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री खातं असणारे दादा, या दादांचं या तालुक्यामध्ये कुठलाही कार्यकर्ता नसताना आपण या पक्षाचं काम केलं पाहिजे आणि या राज्यामधील विकास निधी या तालुक्यामध्ये आणला पाहिजे, या उद्देशानं आम्ही पक्षप्रवेश केला। नगर परिषदेची निवडणूक झाली, महायुतीमध्ये आहेत दादा, परंतु कुठंही या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा कोणीही दिसला नाही आणि अशामुळे पक्षाचं नुकसान झालं असं वाटतंय का तुम्हाला? नाही, हे तुम्ही म्हणताय ते योग्य आहे, पण या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर जर आमची तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाली असती तर या निश्चित पद्धतीने या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा घड्याळाच्या चिन्हावरती नगरसेवक उभा राहिले असते। समजा अगोदर निवड झाली असते तर साधारणपणे आपले नगरसेवक उभा करून तुम्हाला संधी होती यामध्ये? हो, नक्की संधी होती आणि संधी गेली। ही संधी परत मिळवायची म्हणजे 5 वर्षाचा कालावधी घालवायला लागतो। या तालुक्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीचं काम करत असताना शहराच्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचं काम केलं असतं, राष्ट्रवादीचे उमेदवार उभे केले असते तर या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या माध्यमातून या तालुक्याच्या राजकारण करतानाही आम्हाला सोपं गेलं असतं। आता पाहिलं तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची आचारसंहिता आता अजून घोषित झालेली नाही, त्या संदर्भामध्ये काय तुम्ही आता म्हणजे नियोजन करणार आहात की जागा संदर्भामध्ये लढवण्यासंदर्भात? नाही, यात मुळात म्हणजे आम्ही पहिल्यांदाच आता तुम्हाला सांगू इच्छितो की अजितदादाची आणि जिल्हाध्यक्ष यांच्याबरोबर आमची चर्चा होत असताना आम्ही कालच अजितदादांना आणि जिल्हाध्यक्षांची पुण्यामध्ये बैठक झाली, त्यावेळेला त्यांना आम्ही असं सांगितलं की या तालुक्यामध्ये पंचायत समिती 14 आणि जिल्हा परिषद 7 अशा एकूण 21 जागाच्या चाचपणी करून आम्ही स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या विचारात आहे आणि तुमची तशी परवानगी असावी। तर या हिशोबाने त्यांनी आम्हाला सांगितलं की तालुक्याची चाचपणी करा आणि तशा पद्धतीनं तशा दिशेनं तुम्ही प्रयत्न करा। यापूर्वी आपण जिल्हा परिषद सदस्य होता, अतिशय चांगल्या पद्धतीचं काम तुम्ही तुमच्या गटामध्ये केलेलं आहे, मग आता काय मानस आहे का निवडणूक लढवण्याचा? आता तर तुम्ही तालुका अध्यक्ष झालेला आहात। मुळात म्हणजे अजितदादांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि तो विश्वास दाखवून मला जे तालुका अध्यक्षपद दिलं, या तालुका अध्यक्षपदाच्या जबाबदारीनं मी आज कार्यकर्त्यांनाच विचारात घेऊन किंवा कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देण्याच्या हिशोबानं काम करणार आहे। पण तरी पण या तालुक्यामध्ये कुठल्या तरी एखादा जिल्हा परिषद गट ओपनचा असेल आणि त्या ओपन जिल्हा परिषद गटामध्ये मलाच लढावं असं लागत असेल तर मी माझ्या तयारीनं मी निवडणूक करेन। आता जवळा जिल्हा परिषद गटामध्ये आपलं म्हणजे मतदान आहे, तुम्हाला काय इच्छा आहे का इथून लढवण्याची? जवळा जिल्हा परिषद गट ही ओपन पुरुष आहे आणि त्या गटामध्ये माझं स्वतःचं गाव आहे, पण या तालुक्याच्या राजकारणामध्ये मला आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेली जबाबदारी आहे। वैयक्तिक मी माझ्या स्वार्थासाठी न उपयोग करता मी या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य कार्यकर्त्याला म्हणजे हे उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करेन। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा
महायुतीमधील घटक पक्ष आहे, परंतु विधानसभेला आपण शेतकरी कामगार पक्षाला मदत केली, डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना. यापुढे त्यांच्याबरोबर तुमचे असेच संबंध राहणार आहेत? कसं अलायन्स कोणाबरोबर करणार आहात? आता तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगायचं झालं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 2 दिवसापूर्वी जबाबदारी मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही महायुतीमधला एक घटक आहे. ते 2 दिवसापूर्वीचा विषय आहे आणि मी गेले 1 वर्षापूर्वी अतुल पवार गट म्हणून शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा दिलता. यापुढे काम करायचं त्यांना कसं तुम्हाला? नाही, मी आता राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष म्हणून पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याशी चर्चा करणार आहे की बाबा अतुल पवार म्हणून गट यांना तुम्ही जे जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या ज्या काय उमेदवारी देणार होता ते अजितदादा गटाच्याच बाबतीत अजितदादा गटाच्याच उमेदवारीसाठी मागणार आहे. एकतपूर गटातील काही कार्यकर्त्यांची जुन्या मागणी आहे की बाबा अतुल मालकाने एकतपूर गटातून लढावं. काय ते त्यांची इच्छेला तुम्ही काय कसा प्रतिसाद देणार आहात? कसं आहे, या लोकशाहीमध्ये घटनेच्या ह्याच्यामध्ये राहत असताना आरक्षण ह्यामध्ये ओबीसी महिला आहे आणि मी ज्या तुमचा दाखला वगैरे काय घरच्यांचा काढलाय असं काय? नाही, मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, ओबीसीचा दाखला वगैरे माझ्याकडे काही नाही, माझ्याकडे पण नाही, माझ्या कुटुंबातला पण कोणाकडे नाही. अशी चर्चा होती, त्या संदर्भामध्ये आपला खुलासा घ्यावा म्हटलं. नाही, खुलासा म्हणजे अगदी स्पष्टपणे सांगतो, आता एक बोलायचं आणि थोड्या दिवसांनी एक बोलायची ही माझी काही सवय नाही. जे काय आहे ते माझं स्पष्ट आहे. माझ्याकडे ओबीसीचा काही दाखला नाही, मी काढण्याचा प्रयत्नही केलेला नाही. आता सध्या तुम्हाला जे पद मिळालंय यामध्ये तालुक्यामध्ये असं वाटतंय का तुम्हाला की पक्षवाढीसाठी गाव तिथं शाखा वगैरे असं काही नियोजन आपण केलेलं आहे का पक्षवाढीसाठी? आत्ता चालूला डोळ्यापुढं आपण एकच विचार करतोय की ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि या राज्याचे अर्थमंत्री सहकारमध्ये असताना या तालुक्याच्या राजकारणामध्ये अजितदादाचा कुठलाही गट नव्हता. त्या गटाचे एक जबाबदारी म्हणून तालुकाध्यक्षपद एवढ्यासाठी घेतलं की ह्या राज्याच्या अर्थमंत्री ज्या सरकारचे आहेत या अर्थमंत्र्याचं जर पार्टीचा अध्यक्ष म्हणून मला काम करायला मिळत असेल आणि या तालुक्यासाठी मी भरघोस असा निधी आणू शकत असेल तर ह्याच्यापेक्षा मोठं विजन काय असणार आहे? विजन एवढंच ठेवलं आहे की राज्यामध्ये काम करणारे अजितदादा हे एक कामाचा माणूस म्हणून ओळखला जातो आणि कामाच्या माणसाकडेच मला पण काम करण्याची मानसिकता आणि माझं इच्छा आहे. म्हणून मी अजितदादांच्या माध्यमातून या तालुक्याचा विकास करणे आणि तसेच मी गेले 9 वर्ष झालं सातत्यानं या तालुक्यामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून माझं जिल्हा परिषद गटात असेल किंवा या तालुक्यामध्ये फार मोठं म्हणण्यापेक्षा एक माझ्या परीनं एक योगदान आहे. या योगदानाचा मी नक्कीच जनसामान्याला उपयोग करून देईन. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषदच्या माध्यमातून निधी आणणं हे मी तालुक्याच्या दृष्टीनं काम करेन. हे तर माझं प्रमुख विजन असेल आणि 9 वर्षामध्ये 5 वर्षाचा माझा कार्यकाळ आहे. या कार्यकाळामध्ये मी नक्की जिल्हा परिषद शिकून घेतली आहे. तुम्ही काय तालुक्यातल्या तरुणांना आवाहन करणार आहे का या पक्षामध्ये सहभागी होण्यासंदर्भामध्ये काय आवाहन करणार आहात? मुळात म्हणजे जे पूर्वीची राष्ट्रवादी पक्ष आहे आणि त्या राष्ट्रवादी पक्षाबरोबर राष्ट्रवादीवर प्रेम करणारा जो कार्यकर्ता आहे त्यांना ह्याच्यात सामावून घेण्यासाठी मी निश्चित पद्धतीनं प्रयत्न करेन. जो राष्ट्रवादीवर प्रेम करतो, जे अजितदादा पार्टीवर प्रेम करतो यांना नक्कीच मी या पार्टीमध्ये सामावून घेण्याचं काम करेन आणि योग्य तो त्यांना मी न्याय देईन. धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्हाला आमच्याकडून तालुका अध्यक्षपदासाठी शुभेच्छा. आभार आहे. थँक्यू. PN जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या हक्काचं आपलं न्यूज.